बंद घर फोडून चोरी, ठसे तज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने तपास। देवळा तालुक्यात घरफोडींच्या घटना वारंवार घडत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशाच प्रकारची घटना महालपाटणे गावात घडली आहे। समीर विक्रम जगताप यांच्या घरी चोरट्यांनी डाका टाकून 61,000 रुपयांची रोकड लंपास केली। सदर कुटुंब व्यवसायानिमित्त नाशिक येथे गेले असताना चोरट्यांनी घरफोडीचा फायदा घेत चोरी केली। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक विनय देवरे, चौधरी साहेब आणि रोकडे साहेब घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपासासाठी नाशिक येथील श्वान पथक आणि ठसे तज्ञ वैष्णव साहेब, गणेश माळी तसेच पाटील मॅडम घटनास्थळी येऊन नमुने घेतले। चोरट्यांनी घरातील रोकड व इतर मौल्यवान वस्तूंचीही हानी केली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे। नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। या घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनय देवरे करीत आहेत। S9 TV प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।